ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण बोलत होतो की कुठल्या कामांचा म्हणजे तुम्ही मंत्री असताना किंवा इतर ज्या काही सगळ्या जबाबदाऱ्या मधल्या काळात होत्या 80 सालापासूनच्या, त्याचा काय काय फायदा होऊ शकतो. पण त्याच्यात एक भावना अशी आहे, जेव्हा आम्ही या सगळ्या मतदारसंघात फिरतो तेव्हा असं अनेकदा जाणवतं की साहेब आपल्याच जिल्ह्यात फक्त राहतात, त्यांनी खरं राज्याचं नेतृत्व करावं अशी त्यांची क्षमता आहे, योग्यता असूनही ते बाहेर पडत नाहीत. तुम्हाला असं वाटतं खरंच की आपण राज्यात गेलं पाहिजे बाहेर? नाही, असं आहे की ज्या ठिकाणी मी सांगितलं की ज्या ठिकाणी काही प्रश्न असतील किंवा ज्या ठिकाणी काही कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये जातो. साताराला जातो, कोल्हापूरला जातो, सांगलीला जातो. नाही, पण तरी पश्चिम महाराष्ट्रात राहतात, कार्यकर्त्यांची इच्छा बाहेर पडलं पाहिजे असं का नाही होत? नाही, असं होत नाही. असं नाही की जायचं असेल तर बोलवलं जाईन तिकडं. पण महत्त्वाचा विषय असा आहे की आपली संबंधित असलेली तिकडे मंडळी आहेत, ज्यांनी करता म्हणून मदत केली आहे, पॉलिटिकली असेल, सहकारातलं असेल, ते बोलवतात त्या ठिकाणी जातो आम्ही. साखर संघाचं या अध्यक्षांना त्यानं ज्या ठिकाणी कारखानदारी आहे त्या ठिकाणी बोलवलं जातं, ते जातो आम्ही. प्रचारामध्ये फिरताना उमेदवारी जाहीर झाल्यापासूनचे जे काही दिवस असतात, म्हणजे तुम्ही त्याच्याही आधी काम करत होतातच, उमेदवार नसतानाही असं सांगितलंच, पण प्रत्यक्ष जेव्हा प्रचारात फिरायला सुरुवात केली तेव्हा कार्यकर्त्यांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत राजकीय पक्षांकडनं किंवा येणाऱ्या सरकारकडनं, असं तुम्हाला जाणवलं? नाही, असं आहे की आपल्या लोकांच्या पण आणखी कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत की आपले प्रश्न सुटले पाहिजेत. पवारसाहेबांच्या काळामध्ये पवारसाहेबांनी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे की शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता अहोरात्र प्रयत्न साहेबांनी केलेले आहेत. त्यातले मग ते मी म्हणलं तसं ABP-मधून असेल, नाबार्डमधून असेल, ह्या योजना आपल्या या मतदारसंघातल्या गतिमान कराव्यात अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि त्याला पाठपुरावा करावा अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे, ते करू आम्ही. पण मग इतकी वर्ष सलग सत्ता आहे तुमच्याकडे, उजनीच्या पाण्याचं नियोजन झालं नाही असा जो आरोप आहे. नाही, उजनीच्या पाण्याचं नियोजन झालं नाही असं म्हणता येणार नाही, कारण नियोजन झालेलं आहे. अपेक्षा आणखीन अनेक ठिकाणी पाणी मागणीची व्यवस्था झालेली, मागणी करतात. तो मग ते मराठवाड्याला पाणी द्यायचं असेल, इकडे पाणी द्यायचं असेल, सातारामध्ये असेल किंवा सोलापूरमध्ये असेल, हे प्रकल्प आणखीन लिफ्ट इरिगेशन करावे, पाणी द्यावं अशा प्रकारची मागणी केली. त्यामुळं नियोजन झालं नाही असं नाही, नियोजन झालं, पण अधिक मागणी आहे, अधिक मागणीची पूर्तता करणं आवश्यक आहे. मग ते का नाही होत? कुठे अडले ते सगळं? नाही, शेवटी पैसा उपलब्ध आहे. बॅकलॉगच्या निमित्तानं ते विदर्भ मराठवाड्याचं असल्यामुळे इकडे पैसा कमी उपलब्ध होतो आणि पैसा कमी उपलब्ध असल्यामुळे ही योजना पूर्ण करायला अडचणी पडतात. तरीसुद्धा पुष्कळ असं या विभागाचे मंत्री आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री, डेप्युटी CM सन्मान्य अजितदादा, मुख्यमंत्री पण प्रयत्न करतात. या सगळ्या प्रचारात जेव्हा तुम्ही फिरत असता तेव्हा तुमचा एक प्रामुख्याने मुद्दा सातत्याने येतो आहे की मी कायम उपलब्ध होऊ शकतो असा तुमचा नेता. म्हणजे मी बाहेर जरी गेलो, दिल्लीत जरी गेलो तरी सहजपणे कोणालाही भेटू शकतो, कोणाचाही फोन घेऊ शकतो वगैरे. तर हे सगळे मुद्दे कार्यकर्त्यांना, ते गावातले जे लोक आहेत आणि ज्या पद्धतीची मागच्या या सगळ्या दुष्काळ आणि या प्रकरणामुळे नाराजी आहे, त्याला हे तेवढं चांगलं उत्तर होऊ शकतं? नाही, उत्तर द्यायची आवश्यकता नाही, लोकांना माहिती आहे मी उपलब्ध होतो ते. पण आता ज्या काही सभा होत आहेत सगळ्या, तुम्ही आता प्रत्येक ठिकाणी फिरतात, मागच्या वेळचं, मागच्या 5 वर्षातलं इथलं जे लीड होतं साधारण 3 लाख, 3.25 लाखाच्या आसपास होतं. आत्ता फिरताना तुमची स्वतःची असेसमेंट काय? नाही, आता असेसमेंट असं आहे की साहेबांच्या इतकं लीड मिळावं असा प्रकारचा प्रयत्न आहे, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. कुठला फॅक्टर सगळ्यात जास्त महत्त्वाचा ठरेल? काय निर्णय कसेल? पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, रस्त्याचे प्रश्न आहेत, औद्योगिक वसाहतीचा आहे, रेल्वेचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न याच्यावरती मिळेल असं वाटतं. पण त्यांच्याविषयी जास्त लीड मिळावं यासाठी काही? नाही, असं आहे की आता माहीत नाही काय होणार आहे, पण तितकं मिळावं तर असे प्रयत्न काय करतात तेच तर प्रयत्न करायचा विषय आहे. कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मतदारसंघामधले नेते, आमदार, तिथले पंचायत समिती सभापती, पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी सगळे प्रयत्न करत आहेत. लहान मोठे कार्यकर्ते, ज्ञात अज्ञात, नुसते राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षाचे नाही, काँग्रेस पक्षाचे पण प्रयत्न करतात, शेतकरी कामगार पक्षाचे करतात, तुमच्या RPIचे करतात, सगळी मंडळी करत आहेत प्रयत्न. बाकीचे पण इतर मित्र पक्षाचे करत आहेत. जे जाहीर सभांमध्ये दिसतं मित्रपक्ष तुमच्याबरोबर आहेत, तसंच खरंच तळागाळात दिसते का? हो. मग ती जी नाराजी स्थानिक पातळीवरची असते, कारण ZPला कोणीतरी विरोधात असतं, ग्रामपंचायतीला विरोधात असतं, अचानक लोकसभेला सगळे एकत्र येतात. नाही, थोडंफार असतं ते, पण ते सुद्धा संपत आले, संपले, म्हणजे विषय संपलेले आहेत. कशामुळे संपले? नाही, आपोआप संपलेत ना लोकांनी. का शेवटी असं आहे की मी सांगितलं इथं की प्रत्येक तालुक्याचे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, इतर काही कार्यकर्ते, पक्षाचे प्रमुख आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शेतकरी कामगार पक्षाचे, ते बसून सर्वत्र खालच्या खाली मिटवतात. म्हणजे मला फार त्रास होत नाही त्याचा. तुमचा प्रभाव म्हणून का त्यांची गरज आहे की आत्ता एकत्र आलं पाहिजे असं तुमच्या या मतदारसंघापुरतं काय जाणतो? कारण इथलं राजकारण जिल्ह्याचं वेगळं आहे खूप. नाही, ते माझ्यावर प्रेम म्हणून आहे, पवारसाहेबांचं प्रेम म्हणून आहे, करायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे, संघटना आपली वाढवायची म्हणून आहे आणि मित्रपक्ष आम्हाला मदत करतात, मनापासून करतात, मनापासून करतात. आमच्याशी बोलात त्याबद्दल धन्यवाद. हे होते हॉट सीटवरती माढा लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील.
या मतदारसंघातले दुष्काळासारखे इतर काही महत्त्वाचे प्रश्न, त्यांची उमेदवारी, प्रचारामधले सगळे मुद्दे याच्यावरती आपण बोललो. उद्या पुन्हा भेटूया नवीन उमेदवारासह हॉट सीटवर. धन्यवाद.